नमस्कार, माझं नाव आहे मिरची आरजे ज्ञानेश्वरी आणि मला असं वाटतं आजचा दिवस माझ्यासाठी इतका खास आहे कारण आतापर्यंत जितके इंटरव्ह्यूज मी केले ते सगळे एका बाजूला आणि आजचं हे जे राऊंड टेबल पॅनल असणार आहे ते एका बाजूला. खूप महत्वाची फिल्म, खूप इंटरेस्टिंग फिल्म आणि खूप इंटरेस्टिंग माणसं ज्यांच्यासोबत या फिल्म बद्दल मला बोलता येणार आहे. त्यामुळे आय थिंक दिस इज द मोमेंट आय एम थँकिंग गॉड की थँक गॉड देवा मी या प्रोफेशन मध्ये आहे. पण मला जेन्युइनली असं वाटतं की कोणीही विचारलं की कोणती फिल्म तुमच्यासोबत राहते तर अर्थात बऱ्याच वेळेला आपण दिग्दर्शनाबद्दल बोलतो, त्याच्या लिखाणाबद्दल बोलतो, सेट बद्दल बोलतो, कॉस्ट्युम्स बद्दल बोलतो, म्युझिक बद्दल बोलतो. बट बियॉन्ड दॅट मला असं वाटतं की ती फिल्म तुमच्यासोबत राहते जी तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची जाणीव करून देते. आणि अशीच एक फिल्म साबरपोंट नावाची, ज्याच्याबद्दल अनेक लोकांनी कदाचित ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर तुमच्या सोशल मीडियामध्ये तुम्ही ज्यांना ज्यांना फॉलो करता ते थोडंसं चेंज करा कारण यू नीड टू फॉलो करेक्ट पीपल टू नो अबाउट दिस फिल्म. पण संडान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये विजेती ठरलेली एकमेव मराठी फिल्म आहे. अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि या चित्रपटाबद्दल बोलायला आज माझ्याकडे इतकी इंटरेस्टिंग माणसं आहेत. आय थिंक सो खूपच रेअरली असं होतं ना की सगळेजण एक फिल्म बघतात आणि मग येऊन चर्चा करतात त्याच्याबद्दल. सो आय एम रिअली एक्सायटेड तुम्हाला सगळ्यांसोबत गप्पा मारण्यासाठी. माझ्यासोबत आहे, सगळेच सगळ्यांना ओळखतात पण तरी सुद्धा गीतांजली कुलकर्णी, अमृता सुभाष, रेणुका शहाणे, छाया कदम आणि वी हॅव अ कपल ऑफ मोर गेस्ट ऑल्सो जे आपल्याला लवकरच जॉईन करणार आहेत. पण फर्स्ट थिंग्स फर्स्ट, फिल्म पाहिली आहे तुम्ही सगळ्यांनी आणि फिल्म पाहिल्यानंतर सगळ्यात आधी पहिली तुमची रिॲक्शन काय होती, कोणती भावना मनात जागी झाली होती किंवा फिल्म मधली कोणती गोष्ट स्टेड विथ यू इव्हन आफ्टर द फिल्म? प्रायमेरीली कोणापासूनही सुरुवात. मला ही फिल्म अत्यंत ऑनेस्ट वाटली आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. मला वाटतं की ते कुठल्याही कलाकाराचं क्रक्स असलं पाहिजे, ती आत्मा असली पाहिजे आणि ते या सिनेमात. क्या बात. माझे डोळे घळा वाहत होते आणि खूप कमी म्हणजे रोहन होता इनफॅक्ट मी जेव्हा तो चित्रपट बघत होते तेव्हा, आणि खूप कमी वेळेला असं होतं की आपल्याला शब्दात सांगता येत नाही आपल्याला काय वाटतंय, पण खूप कमी चित्रपट हे जाणीवेच्याही आत नेणीवेपर्यंत तुमच्या कुठे पोचले नेमके, त्यांनी काय नेमकं तुमचं हलवलं आणि नेमकं काय झालंय हे आपल्याला सांगता नाही येत. पण असे नुसतेच डोळे गळत राहिले आणि मी त्याचा हात असा पकडून मी उभी होते. असे जेव्हा गळतात डोळे तेव्हा ते काहीतरी वेगळं घडलेलं असतं जे त्या फिल्ममेकरने तुमच्याबरोबर केलेलं असतं. त्याच्यामुळे मला असं आपल्या आत कुणीतरी हलवणारा फिल्ममेकर फार मोलाचा वाटतो, अनमोल येतो खरंच. मला काय वाटतं माहितीये ना की हे रोहनची एकतर ही पहिली फिल्म आहे आणि त्याचा जो आत्मविश्वास आहे की त्या भावना आणि त्या प्रकारच्या लयीत त्या भावना मांडणं हे मला फार महत्वाचं वाटतं. कारण आपण चित्रपट बनवताना सुद्धा एक प्रेशर असतं ना की भावना कुठेतरी, गोष्ट कुठेतरी, आणि हे धडधड 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 एका सीन नंतर दुसरा सीन नंतर तिसरा सीन नंतर हे मांडायचं, ही जी घाई असते ती त्या चित्रपटात दिसली नाही. त्यामुळे आपण त्याच्यात आपसूक त्या लयीत गेलो, त्या भावना आपल्याला त्याचप्रमाणे जाणवल्या आणि महत्वाचं म्हणजे अर्थात अंतर्मुख करणारा चित्रपट आणि खूप प्रचंड भावना फील करवणारा चित्रपट आहे. त्यामुळे दॅट स्टेज विथ यू. वाव, सो वेल पुट. छायाताई, मी कालच बघितली आहे फिल्म. सिनेमा बघून झाल्यावर मला असं वाटतं ना एवढी खरी खरी प्रेमाची तरल गोष्ट यार. म्हणजे काही काळ मी बोललोच नाही, बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण एवढी तरल प्रेमाची गोष्ट मांडणारा माझा मित्र आहे जवळचा ना, याचं मला खूप भारी वाटलं. आणि रोहनला बरेच वर्षापासून मी ओळखते. जर त्याची पहिली शॉर्ट फिल्म पण तुम्ही बघितली असेल तर इतकं सुंदर प्रेम आणि प्रेमावर विश्वास ठेवायला लावणारी फिल्म आहे. सो माझं कधी कधी असं होतं की एक ना आपल्याकडे उगीच प्रेक्षकांनी ना किंवा आपण सगळ्यांनी माहित नाही बायफर्गेशन्स केलीत की ही काय बाबा फेस्टिवल फिल्म, ही काय बाबा, पण काही चित्रपट हे त्या सगळ्या क्लासिफिकेशनच्या पलीकडचे असतात आणि त्याचं कारण हा जो खरेपणा विषय आपण म्हणतो ना, तो सच्च जे असतं ते कुणा एकाचं नसतं, ते समष्टीचं होतच, ते व्यक्तिगत राहतच नाही, कारण ते फार खरं असतं यु नो. आणि मग म्हणूनच ते शब्दात इथंही होत असतं. सो मला खास जे लोक हे बघतायत मला त्यांना सांगायचंय की मला खूपच आनंद झालाय की संडान्स
मध्ये हा चित्रपट जिंकलेला आहे. बरोबर. पण ऍट द सेम टाइम माझी खूप इच्छा आहे की मराठीतल्या लोकांनी पाहावा. गावात हा. म्हणजे ज्या सेलिब्रेट करावा हो. त्याच भावनेने. बरोबर असं मला खूप वाटतं. बिकॉज मी का म्हटलं लईचं की काही वेळेला त्या सामान्य प्रेक्षकाला काही वेळेला असं वाटतं की अरे त्या चित्रपटाची लय वेगळी असते, आम्हाला त्याच्याशी जुळता येईल की नाही येणार. करेक्ट. पण मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून तुम्हाला सांगते, मला या चित्रपटाविषयी तो बघायच्या आधी काहीच माहित नव्हतं. आणि मी रोहनला म्हणलं की तू परत बघणार आहेस का माझ्याबरोबर? तो म्हणाला हो बघेन मी. पण तो हे का म्हणाला हे मला चित्रपट बघितल्यावर कळलं. कारण आज या चित्रपटाचा परत एक शो असणार आहे ज्याला मी बहुधा जाईन. आणि खूप कमी चित्रपटांना हे होतं की प्रेक्षक म्हणून तुम्हाला असं वाटतं मला परत बघायचं आणि मुंबईच्या ट्रॅफिक मधनं जाऊन बघायचं. करेक्ट करेक्ट. यु नो व्हॉट आय मीन? बिकॉज तो चित्रपट तुम्हाला बोलवतो, तो तुम्हाला खेचतो. सो जेव्हा मी तो पाहिला तेव्हा मला ते जाणवलं की ह्या सगळ्या धकाधकीतून तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद त्या लईमध्ये आहे. पण म्हणून तो खूप संथ आहे का? तर नाही अजिबात. यु नो, म्हणजे काही चित्रपटांचं ते होतं जे स्वतः मला सामान्य प्रेक्षक म्हणून जाणवलेलं आहे की मग मला त्याच्याशी जुडायला कधी कधी काय म्हणतात एलियनेट व्हायला. पण हा चित्रपट तुम्हाला कधी त्याच्यामध्ये घेऊन जाईल. पहिल्या शॉट मधूनच म्हणजे अक्षरशः पहिला जो सीन आहे चित्रपटाचा त्यातच एकतर लय सेट होते आणि तुम्हाला लक्षात येतं की ह्या दिग्दर्शकाला अत्यंत म्हणजे आत्मविश्वास आहे आपल्याला जे म्हणायचं आहे त्याच्यावर, ज्या प्रकारे म्हणायचं आहे त्याच्यावर पूर्णपणे त्याचा एक कमांड आहे. आपण म्हणतो ना चित्रपट दिग्दर्शकांना ऑथर, म्हणजे की त्यांची एक आपली एक भूमिका असते आणि स्टाईल असते जी इतरांपेक्षा खूप वेगळी असते. तर त्या प्रकारचं मला रोहनचं काम त्याच्यात जाणवलं पहिल्या फ्रेम मध्येच. आणि त्याच्यानंतर ते जे काय साध्या माणसांमध्ये जी एक विलक्षण ॲबिलिटी असते की कॉम्प्लिकेट न करता ॲक्सेप्ट करण्याची, ती जाणवते लगेच त्याच्यामध्ये. की साधी माणसं, गावातली माणसं, आई वडील, त्याचे वडील नाहीत पण आई, आणि ते भक्कम पाठीशी त्या मुलाच्या उभे राहतात आणि त्यांना दुसरं काहीच नसतं. इट इज जस्ट प्युअर प्रेम आणि ॲक्सेप्टन्स. आणि ती किती सरळ आणि साधी गोष्ट असू शकते, वाईल बाकी कदाचित खूप उच्च शिक्षित, खूप श्रीमंत, खूप वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण जग बघितलेली माणसं, आणि ती खरं म्हणजे इतकी संकुचित असतात मनाने, यु नो. तर तेही एकदम इतकं मनाला भिडतं की मला खरंच म्हणजे त्या पहिल्या सीन मध्येच मला एक वाटलं की वा, यांची सुरुवातच अशी झाली आणि आय होप की पुढे अशीच राहील. आणि ती राहिली, म्हणजे पूर्णपणे एक्सपेक्टेशन्सला पार केलेली फिल्म आहे ही. कारण एक वलय असतं ना ग, सनडान्सला एक मोठं प्राइज तर बघूया आपण कसं आहे चित्रपट असे बघणारे साधेपणा जो आहे ना, त्याची जी सिम्प्लिसिटी आहे फार महत्वाची असते. काय असतं कधी कधी अनेकदा एस्पेशली फिल्म्स मध्ये इतकं फाईन आर्ट आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा खूप मोठा पार्ट असतो फिल्म मेकिंग मध्ये. तर क्राफ्ट कधी ओव्हरटेक करेल ते सगळं अगदीच, तर हे यू डोंट नो. तर ते न करता त्याचा आत्मा शाबूत ठेवणे हे फार कठीण काम आहे. आणि एस्पेशली असे सिनेमे जे इंडिपेंडेंट सिनेमे आहेत, जे कमी बजेटमध्ये होतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जुळवाव्या लागतात. तुमच्या मागे नॉट नेसेसरीली खूप एक्सपिरियन्स प्रोडक्शन हाऊसेस असतात. खूप कठीण असतं. मला असं वाटतं फिल्म मेकिंग एक खूप कठीण गोष्ट आहे, खूपच जास्त कठीण गोष्ट आहे. आणि त्यात ही इंटिग्रिटी मेंटेन करणं, खरंच हा खरेपणा मेंटेन करणं हे खूप कठीण आहे. आणि त्यात मराठी फिल्म अशी बनली आहे, ह्याच्यासाठी वी शुड बी सो प्राऊड ऑफ आवरसेल्व्हज की रोहनने आपल्याला असा सिनेमा दिलेला आहे. अजून एक मला खूप छान जाणवतं या फिल्मच्या बाबतीत, काय ना फिल्म कन्स्ट्रक्ट करावी लागते ना, एक 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 सीन कन्स्ट्रक्ट करावा लागतो, तर ते कन्स्ट्रक्शन कुठे दिसत नाही, सिमलेस आहे. हे खूप कमी लोकांना आवडत होतं. हा जो काय म्हणतात ना सहजपणा आहे, तो ती सहजता अचीव करणं हे किती कठीण असतं. म्हणजे जसं तेंडुलकर सिक्सर मारला की म्हणतात ना लोक की काय सहज करतो तो, तसं आहे. तर
पण त्याने आधी किती नेट प्रॅक्टिस केली तर तसं रोहनने अचीव्ह केलं असं मला वाटतं. हा सिनेमा ना असं वाटतं ही आपल्या गावातली गोष्ट आहे, आपल्या घरातली गोष्ट आहे. आपण आपल्याच घरात आपल्या गावात आपण डोकावून बघतो ना, तसा फील येतो हा सिनेमा बघताना. त्यामुळे मला असं वाटतं ना की हा सिनेमा ठीक आहे आउट ऑफ इंडिया फेस्टिवल मध्ये वगैरे गाजलाय, पण ह्याचा उत्सव ना आपल्या गावागावात झाला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. हो हो. तर जिथली ती गोष्ट आहे Yes, मुळात. आणि मी थक्क झाले म्हणजे कारण मी रोहनला विचारलं, मी आधी त्याला ओळखत नव्हते. मी थक्क कशाने झाले रेणुकाताई की म्हटलं तू कुठून आलास, तुझी काय कथा आहे, तुझा काय जर्नी आहे. मग ज्या पद्धतीने त्याचा जर्नी एक म्हणजे की तशा प्रकारचं शिक्षण न घेऊन सुद्धा तू म्हणतेस तसं हे होऊ शकतं, सेल्फ टॉट, हे काय लेव्हलचं हे आहे. आणि दुसरी गोष्ट मी त्याला म्हटलं हे कलाकार कोण आहेत. सो त्यांनी मला सांगितलं की हे तिथले थिएटर करणारे लोक त्यांनी एकत्र केलेत काय कामं केली. आणि त्यांनी म्हणजे मी त्याला म्हटलं की हे बघ हे पण हे ऍक्टर वाटतायत पण हे ऍक्टर वाटत नाही. हे कसं आहे, हे काय आहे. म्हणजे बघ काही सिनेमे आपण बघतो की तू याच्यात आपल्याला कळतं की ऍक्च्युअल माणसाला घेतलंय आणि त्या दिग्दर्शकांनी करून घेतलंय. काही सिनेमे आपण छाया असेही बघितलेले आहेत की ज्याच्यात ऍक्टर दिसतोय आणि अरे यार, पण ह्या मुलांनी ए थांब थांब आमची गौराई आली. एंट्री होणं सो प्राऊड ऑफ आमची सौमूर्ती आहे आणि आम्ही करवले आहोत. अच्छा आताच बस त्यांच्या सगळ्यांकडे माईक आहे, माझ्याकडनं सगळ्यांची ओके. सो मी सुरुवातीला म्हटलं होतं की अजून काही खास लोक आपल्याला जॉईन होणार आहेत आणि त्यांनी जॉईन केलेलं आहे. ऑफकोर्स आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं की ते येतील तेव्हा जोर जोरात टाळा वाजवायचा, कारण मुळातच आय थिंक दी एंटायर पॅनल इज सो प्राऊड. दॅट इज द फंडामेंटल इमोशन. सगळ्यांना इतका अभिमान आहे की तो अभिमान असा सतत काही मिनिटांनी आम्ही दाखवत राहणार आहोत तुम्हाला. पण जयश्रीताई, वेलकम टू द पॅनल. आणि सिक्सर ते सिक्सर. हो. आणि अर्थातच या प्रोजेक्टच्या मागे खंबीरपणे उभी असलेली आपल्या सगळ्यांची लाडकी सई तावडकर. अच्छा, तुम्हा दोघींना पटकन मी सांगते की आम्ही काय काय बोलत होतो. अर्थातच खूप कौतुक करत होतो फिल्मचं, ते तर झालंच, तुमच्या कामाचं खूप कौतुक करत होतो. पण मी सगळ्यांना विचारलं की फिल्म पाहिल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा पाहिली तेव्हा सगळ्यात जास्त व्हॉट स्टेड विथ यू. तर दिस क्वेश्चन इज फॉर यू ऑल्सो सई. आणि जयश्री, तुम्हाला पण विचारणार की तुम्ही काम केलं पण सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फिल्म पाहिलीत तेव्हा तुमच्यात सगळ्यात जास्त तुमच्यापर्यंत कोणती गोष्ट पोहोचली फिल्मची? सही बोलेला मॅम तुम्ही. मी तो एक वरांड्यातला जो सीन आहे तो मला खूप आवडतो. संवाद साधेच आहेत पण मनाला भिडणारं आहे ते नातं दोघांचं, मुलाचं आणि आईचं. तर ते बघून मला असं वाटलं की हे प्रत्येक मुलामध्ये आणि आईमध्ये तसा संवाद व्हायला पाहिजे. आणि वडील गेल्यानंतर मुलगा खूप आतून तुटलेला आहे तरी सुद्धा एक वेळ मिळते 5-6 दिवसात, तर त्या दरम्यान तो आईच्या ती गप्पा थोडस बोलतात आणि हळूच तो कुशीत येतो, तेव्हा तो जो आहे तो खूप इमोशनल आहे आणि मला फार तो सीन मला खूप आवडतो. आणि सगळ्यात मला आवडीचा, आणि आम्ही 2-4 मुलांसोबत माझं ऑडिशन झालेलं की मुलगा आणि आई असं मॅच झाले पाहिजेत म्हणून. त्या दरम्यान तो करून आम्हाला पाठच झाला होता तो सीन. त्याच्यानंतर आम्ही फक्त असं वाचलं आणि उभे राहिलो दोघेही. आणि 6 मिनिटाचा सीन असे एक सेफ्टीसाठी म्हणून 4 वेळा टेक झालेले आहेत. बाकी एकदा माझं फंबल झालं होतं बाळ्या असं म्हणून. तर तो 6 मिनिटाचा सीन उत्तमरित्या तो केला भूषणनी. हा 6 मिनिटाचा सीन कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी बघा. मला असं वाटलं की आपण खूप प्रिव्हिलेज आहोत की आपण आपल्या मनातल्या गोष्टी आई बाबांना सांगू शकतो, रिबेल बनू शकतो, मी हे करणार नाही हे वरतोंड करून सांगू शकतो, तशी ऍक्शनही करू शकतो. पण ज्यांना सांगता येत नाही, ज्यांना काहीच व्यक्त होता येत नाही, आतल्या आत ते व्यक्त होत राहतात, ते जग कसं असेल हा विचार सगळ्यात आधी आला माझ्या मनात. आणि या फिल्म मधले सायलेन्सेस फार देखणे आहेत. मी आजपर्यंत सायलेन्सेस ना असं डेकोरेट
कोणी केलेलं पाहिलेलं नाहीये. त्यामुळे ह्या फिल्ममधले सायलेन्सेस आणि ही परिस्थिती, ह्या दोन गोष्टी फार प्रकर्षाने, आणि ही फिल्म ना अशी म्हणजे अशी इट ग्रोज ऑन यू. दुसऱ्या दिवशी अजून 4 गोष्टी कळतात, मग तिसऱ्या दिवशी अजून 4 गोष्टी कळतात, मग चौथ्या दिवशी अजून तुम्ही त्याच्यात मुरता. ही फिल्म अशी आहे, आणि अशा फिल्म्स खूप हातावर मोजण्या एवढ्या आहेत की दे स्टे विथ यू फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या प्रकर्षाने मनात राहिल्या. 100%. आता तुम्ही योगी याच्या आधी आम्ही बोलत होतो या फिल्मच्या पेस बद्दल. ह्याची एक लय आहे आणि ती खूपच सुंदर आहे, म्हणजे खूपच देखणी लय आहे या फिल्मची. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय पटकन की आपण एरवी इतका कॉन्टेंट बघत असतो, तुम्ही त्यात कामही करत असता, आणि शहरी जीवनच मुळात त्याला एक पेस असतोच, कितीही नाही म्हटलं तरी. म्हणजे आय थिंक आपलं स्लो डाऊन पण अनेक स्लो डाऊन्स पेक्षा फास्टच असतं. पण या फिल्म मध्ये ही फिल्म बघताना तुम्हाला कळत नाही की तुम्ही कधी स्लो होता, पण तुमच्या नकळत तुमचाही पेस, तुम्ही शांत होता, तुम्ही थांबता. अशी जाणीव तुम्हा सगळ्यांना झाली का ही फिल्म बघताना? मला वाटतं की सायलन्सेस नेहमीच लोकांना खूप भयावह वाटतात. त्यामुळे आपण आवाज म्हणजे एकमेकांचे आवाज नसले तर टीव्हीचा तरी आपण लावून बसतो आणि काहीतरी आवाज सोबत असतोच. आणि कारण जेव्हा कधी कधी जेव्हा वीज जाते वगैरे तेव्हा एकदम एक शांतता पसरते बघ, आणि तेव्हा तुम्ही जर एकटे असाल तर मग तेव्हा तुम्ही तुमच्या आतले आवाज ऐकू शकता, आणि ते भीतीदायक असतात इन मोस्ट केसेस. करेक्ट. तर त्या प्रमाणेच आपण हा चित्रपट बघताना आपण म्हणजे जे त्याच्या मनातले किंवा सगळ्याच पात्रांच्या मनातला जो घालमेल चालू आहे किंवा जे काही चालू आहे, म्हणजे एक पेस, एक लय अशी जी आपण म्हणतोय ती एक सबटेक्स्ट आहे, पण त्या आतली जी भूमिका आहे आणि जे इतकं कलह चालू आहे डोक्यातला, तोही आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजे रेणुका म्हणते त्यालाच मी सेकंड करते की विपश्यनेत काय असतं की तुम्ही 10 दिवस सायलेन्स मध्ये असता, पण आज जो आक्रोश चालू असतो ना त्याच्यात तुम्ही हलता कम्प्लिटली. तशी ही फिल्म आहे. ती तुम्हाला गोष्ट तर सांगतेच आहे एका मुलाची, पण ऍट द सेम टाइम ती तुम्हाला सुद्धा डोकवायला सांगते स्वतःत. आणि ती रेणुका जी म्हणाली की भीती जी आहे ती आहे की तुम्ही जेव्हा स्वतःत डोकवता तेव्हा तुम्हाला तुमच्यातले सगळे काय म्हणतात ना दोष कळायला लागतात. तुम्ही म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणून, समाज म्हणून, काय देश म्हणून, जग म्हणून सगळंच आपल्याला दिसायला लागतं. त्यामुळे तो सायलेन्स वरकरणी आहे. त्यातला जो आक्रोश आहे ते जे बाहेर येण्यासाठी, एक फुटण्यासाठीचा जो एक तो हे आहे, काय म्हणतात, एक ती व्होलाटाईल स्पेस आहे असं मला वाटतं. आणि ती खूप म्हणजे थ्रिलर पेक्षा सुद्धा पकडणारी. म्हणजे तुम्ही वर्ण खूप फायटिंग दाखवाल, पण ही जी स्पेस आहे जी तुम्ही अनुभवता अनेक जेव्हा तुम्ही सायलेन्सेस मध्ये जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. तर तशी ही फिल्म आहे मला असं वाटतं. त्यामुळे वरकरणी स्लो डाऊन सायलेन्स असं आहे, पण त्याच्या आत जे घमासान युद्ध चाललेलं आहे ते तुम्हाला दिसतं त्या पात्रांमध्ये, त्या कम्युनिटीमध्ये, त्या गावामध्ये, त्या स्केपमध्ये. ते फार मला असं वाटतं थ्रिलिंग आहे आणि ऍट द सेम टाइम स्कॅरी. माझा हा विचार मनात पण नाही आला की ही पेस आता स्लो असणार आहे का हे फास्ट असणार आहे का. आता फॉर एक्झाम्पल पहिला सीन जो आहे तुझा, जिथून तो चित्रपट सुरू होतो, तिथून जे मी आत गेले, मी दुसऱ्या एका प्रसंगाचं उदाहरण द्यायचं झालं जिथे लाईट गेलेत आणि भांडण होतं आणि घर हे करून जातो. काय पेस म्हणशील तू त्या सीनची? तो सीन मी आवासून पाहत राहिले. एकतर गीतू मगाशी म्हणाली तशी की तुमची क्राफ्टच दिसत नाही त्या सीन मध्ये. म्हणजे ती माणसं त्या घरातनं बाहेर येतात, ही माणसं या घरातनं बाहेर आली, तो एक लॉंग शॉट सुरू आहे, आधी खटकन भांडण चालू आहे. एक तर भांडणाचे सीन आर सो डिफिकल्ट टू शूट, एडिट इतकं डिफिकल्ट असतं, ते इतकं सुंदर आहे. खटकन सीन चालू असताना लाईट येतो असं त्यांनी ते घेतलंय, आणि मग तो बाप त्याच्या मागे जातोय, हा त्याच्या मागे तिकडनं, म्हणजे इतकं सगळं डायनॅमिक्स आहे. तर ते फास्ट आहे का स्लो आहे काय म्हणशील तू त्याला? सो इट इज नॉट, हा एक्झॅक्टली. सो आय डोंट वॉन्ट टू पुट इन दिस फिल्म, आपण ह्याला लिमिट नको करायला की ही ती स्लो पेस फिल्म नाही, बिकॉज मला प्रेक्षकांना त्यांनी पण एलिनेट करायचं नाहीये. ही सच्चा आवाज मांडणारी फिल्म आहे. आणि फॉर दॅट मॅटर इट इज, म्हणजे एका बाजूला जे काय त्या मुलाचं होतंय ते होतंय,
माझ्या बाबतीत स्केरीपेक्षा जास्ती ना त्यांनी मला खूप मलम लावलं. मला ना असं मलम लागत होतं. म्हणजे ते जे माझे अश्रू होते ना, मी मगाशी तुला जे म्हटले ते काही अश्रू काय म्हणतात, एक प्रेक्षकच मला म्हणाले होते, काही अश्रू ना गळावे लागतात. इट इज नेसेसरी फॉर हिलिंग. जे तू मगाशी म्हणालीस की ते कदाचित आपण त्याला सामोरं जात नसतो, पण आफ्टर दॅट यू फील क्लिन्स्ड की ओ मी स्वच्छ झालीये, असं काहीतरी एक फिलिंग येतं. एक मलम लागलं, माहित नाही कुठे लागलं, कारण काय दुखत होतं तेही माहित नाही, पण त्याला काहीतरी माहितीये, त्या मुलाला ज्याने ती फिल्म बनवली ते सुद्धा त्याला माहितीये. म्हणजे त्याला शब्दात माहितीये का, ते त्यांनी ते कदाचित त्यालाही, कारण काय होतं माहिती, चित्रपट बनल्यानंतर तो तुमच्याही हातून असा ऑफकोर्स पडद्यावर जातो आणि तो पडद्यावरनं तो प्रेक्षकांच्या मनात जातो. आणि काही काही वेळा आपण असे काहीतरी रिॲक्शन देतो जे त्यांनी पण विचार केलेले नसतात. एक्झॅक्टली. कारण त्यांनी आपलं जग बघितलेलं नाहीये किंवा जगलेलं नाहीये. एक्झॅक्टली. त्यामुळे आपला जो रिस्पॉन्स असतो तो अत्यंत युनिक असतो. एक्झॅक्टली. असे मोठे लॉंग सीन्स असतात तेव्हा असंही होतं की मग मी फ्रेम मध्ये इथे काय आहे, मागे काय आहे, शेजारी काय आहे, मला काय ऐकू येते, ह्या गोष्टींकडे लक्ष गेल्यामुळे पण तुम्ही जास्त एकदम स्मूथ त्याच्यामध्ये जाता आणि तुम्हाला कळत नाही की तुम्ही कधी गेलात. माझ्या बाबतीत हे झालं की मग ती बाहेर जाऊन ते काय बोलतात, फ्रेम मध्ये अजून काय आहे. आणि या फिल्म मध्ये ना म्हणजे एक अशी जागा नाहीये यार जिथे आपण बोट ठेवून म्हणू शकतो की हे काय आहे, देर इज नथिंग. मी तेच म्हटलं की इतकी सूर फारच सुंदर. एकही पॉइंट असा नाही की वेगळा सूर लागलाय. कॉस्ट्युम्स पण इतके सुंदर आहेत सगळे ब्युटिफुल. ते आमच्याकडे ऑनलाईन जेव्हा मी रोहन आम्हाला फोन करून वाचन करून घ्यायचं आणि थोडस करून दाखवायला सांगायचं, तर आमचे असे वरचे लाईट होते, तर माझे डोळेच दिसत नव्हते. तर तो बॅटरी लावली मग मी पुढनं आणि दाखवलं. तर त्याला फार असं सिरियल सारखं नकोच होतं की नुसतं असं काही, तो मुलगा म्हणतो की नाही मी खोटी आस नाही देणार, तर ती अशी बघते आणि अशी करते की एवढंच काय असं वगैरे. तो रोहन इतका म्हणजे धरून होता सगळ्याच फ्रेमला की मला हे इथं पाहिजे आणि एवढंच पाहिजे, मला एक्स्ट्रा नकोच आहे. ते असे 8 दिवसाचं शूट वाढलं होतं तरी सुद्धा त्यानं कॉम्प्रोमाइज नाही केलं. मला हे एवढंच अपेक्षित आहे, मला अशीच फ्रेम दिसली पाहिजे. खूप गोष्टी असं करताना पण की फार एक्सप्रेशन नको होते त्याला. आम्ही जे करत होतो तो कधीही म्हणाला नाही हे चुकीचं आहे तुमचं म्हणून. तुम्ही नॉर्मल आहात, नॉर्मल आयुष्यात पण असे लोक असतात की त्याला धाडकन असं सिरियल मध्ये कसं असं असं दाखवलं जातं तसं नको. हा, तर ते खूप सायलेन्स. तो सीन मला ह्याच्या हॉस्पिटल मधला पण मला असं वाटतं की ती बसली आणि दीर येतात तेव्हा ती रडते, तर ती काय अशी खूप हंबरडा फोडून रडली म्हणून नाही, तिला माहितीये तिचा नवरा 6 महिन्यापासून आजारी आहे तर तो जाणारच आहे. तर ते जे आहे ना रोहननी खूप करेक्ट घेतलंय ते. आणि तू गतीचं बोलत होतीस ना, तर मला असं झालं की सिनेमा जेवढा संत आहे किंवा आहे ना सायलेन्सेस असे दिसतात, पण त्यावेळी आहे ना आपण खूप स्वतःशी बोलायला लागतो, खूप बोलायला लागतो, खूप प्रश्न पडतात. आणि या सगळ्यात ना मला असं आक्रोश नाही, मला असं झालं ना, म्हणजे मला खरं काय वाटलं सिनेमा बघताना की प्रत्येक वेळी आहे ना एक विश्वास होता आणि खूप पॉझिटिव्ह वाटत होतं ना, कारण की प्रत्येक वेळी हे लक्षात येत होती की आई बरोबर आहे यार. हा, मग जग कुठेही. येस. आणि ते तू इतकं भारी दाखवलंयस ना. आणि माझा आवडता सीन तोच आहे जो तू सांगितलास. काय तू केला फ्रेम यार रोहन, काय कमाल आहे की अप्रतिम. तू पाठमोरी अर्धवट दिसतेस. त्यामुळे ना असं होत होतं की यार वाकून बघू का, वाकून बघू का. कमाल कमाल. म्हणजे मला आता तो ना गच्चीत त्या दोघांचा सीन आहे, तो असं पोती वगैरे, तर ते तो येऊन एक तो बसतो आणि मग तो पण येतो आणि ते दोघं बोलायला लागतात लहानपणीचं त्यांच्या काय काय. तर मी म्हटलं मला ते अचानक ते दोघं, आता हे काय आहे बघ, प्रत्येक मन ते सिनेमा कसं घेईल तो सीन. मला ना त्या दोघांच्या ऐवजी लहानपणचे ते दोघं दिसायला लागले तिथे. म्हणजे आपण हे म्हणतो की काय बाबा आपला पास दिसायला पाहिजे, ह्या त्या खूप आपण ती बडबड करत असतो की आपल्याला ते साध्य करायचं असतं. बडबड असं नसतं की, पण ती 2 मुलं आणि काय ऍक्टर आहेत ते दोघं, ललित कला केंद्राचे ते आहेत ऍक्टर. म्हणजे काय ते दोघं ऍक्टर आहेत, काय आहेत ते दोघं. हाईट. मी सिनेमा बघितल्यावर त्याला विचारलं की वर्कशॉप किती दिवस झालं.
सो वर्कशॉप झालंच नाहीये या फिल्मचं यात नाही. अशी खाडकन थोबाडी बसली माझ्या. पण त्या 2 मुलांचं कौतुक काय माहितीये का, मी त्यांना ओळखते. अच्छा. ते भारतभर हिंडलेत. अच्छा. ते भारतभर अनेक ठिकाणी नाटक करत काहीतरी शोधत हिंडले. मी त्यांना मैसूरला भेटले होते तेव्हा ते प्रसन्नाजींबरोबर अनेक दिवस राहत होते. शिमोग्याला नाही, मैसूरमध्ये. तर ते खूप भारतभर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधत होते आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय ऍक्टर्स म्हणून, आर्टिस्ट म्हणून आपल्याला नाटक करायचंय का. पण त्यामुळे त्यांनी खूप शोध घेतलाय आणि त्याचे म्हणजे अगदी काय म्हणतो ना, अगदी कमी पैशामध्ये, कमी सगळ्या ह्याच्यात कसे ते राहू शकतील, काय करू शकतील. त्यामुळे तो सगळा अनुभव त्यांना उपयोगी पडलाय या सिनेमात. त्यामुळे जे आपण नेहमी म्हणतो की ऍक्टर्सने कम्फर्ट झोन मध्ये जाऊ नये. तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या काय म्हणतात ना, संस्कृती पहा, हिंडा, वेगवेगळ्या लोकांमध्ये जा. हे जे आपल्याला सतत सांगतात आपले टीचर्स आणि आपले ट्रेनर्स आणि सगळे, तर हे त्यांनी केलंय. त्यामुळे तो मला असं वाटतं तो ती जी मच्युरिटी आहे त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये, निरागसता म्हणजे ती निरागसता आपण ना चीट नाहीच करू शकत ना. तेच जयश्रीचं सुद्धा आहे. तिने आयुष्य जगलंय. जयश्रीने एवढी कामं केली. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की नाही माहिती नाही, ती शिक्षिका आहे, तिने हॉस्टेल चालवलंय, तिने मेस चालवली आहे, तिने बुक बाइंडिंग केलेलं आहे, तिने काय म्हणतात आपलं कम्पेअरिंग वगैरे सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये केले. ती खूप सुंदर कविता लिहिते. ती शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातनं येते. त्यामुळे भाषा, नैसर्गिक भाषा, सहजता आयुष्यात आणि फार ताकदीची बाई आहे. आणि त्यामुळे मला खूप कौतुक आहे तिचं. माणूस म्हणून आता स्वयंपाक अप्रतिम स्वयंपाक करते. घर टापटीप असतं तिचं. आणि तिच्या कविता ऐकलं तर तुम्ही हसाल, इतक्या सुंदर कविता, इतका तो छान ह्युमर आहे तिच्याकडे. तर त्यामुळे ही आज सगळ्यांनी आयुष्य जगलेली आहेत. हे आपण ऍक्टर्सने लक्षात घेतलं पाहिजे. एस्पेशली आपण जे खूप काय म्हणतात ना, थोडं एक काहीतरी मिळाल्यावरती आपण एक जरा एक सुखवस्तू होतो सडनली, ते आपण स्वतःला जरा हलवलं पाहिजे आणि असं आयुष्य परत आपण जगलं पाहिजे, शोधलं पाहिजे, स्वतःचा शोध घेतला पाहिजे. कारण काय हे जी ऑनेस्टी आहे ऑन स्क्रीन, एस्पेशली ऑन स्क्रीन, ती अशीच येऊ शकते. मला एक जाणवतं की केस मुलाचे जे आहे आणि वेगवेगळ्या लोकांनी त्या केसांना काय पद्धतीने स्पर्श केला. खूपच सुंदर. आईचा स्पर्श, त्याच्या आधी बाळाचा स्पर्श, आणि आजोबा जेव्हा त्या आंधळे असतात मग त्यांचा स्पर्श, आणि ती जी लहान मुलगी. त्यामुळे ते इतकं म्हणजे काहीच्या काहीच वाटतं माहिती ना. आतापर्यंत ते सगळी नाती पोचतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि बस एकच रेफरन्स देऊन किती सुंदर स्पर्श प्रत्येकासाठी वेगळा असतो. एक्झॅक्टली. आय थिंक या फिल्म मध्ये अजून एक गोष्ट जी जेव्हा बाकीचे पण फिल्म बघतील तेव्हा नक्कीच त्यांना अंडरलाईन होईल, इज कोणाचं तरी सुहृद असणं. तर मला खास करून जयश्री तुम्हाला विचारायचं, कारण तुम्ही त्या मुलाच्या एका प्रकारे आलाय आहात, तुम्ही मैत्रीण आहात, आई आहात, सगळंच आहात. आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्या मुलासोबत संवाद साधता, आय थिंक खूप लोकांना आपल्या पालकांशी आणि खूप पालकांना आपल्या मुलांशी बोलावंसं वाटेल. तो एक सीन बघितल्यानंतर, रादर तुमचं अख्खं रिलेशनशिपच बघितल्यानंतर, तुम्ही काही सतत एकमेकांशी बोलत नाही आहात, पण तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही कम्युनिकेट करताय. आणि हे किती सुंदर आहे. तुमच्या तोंडी ते वाक्य पण आहे की किती दिवसांनी आपण असं बोललो, तू बोलत जा माझ्याशी मधून. हे इतकं साधं वाक्य आहे, काहीच याच्यात बडेजाव नाहीये, पण ते किती सुंदर आहे. तर तुम्हाला हे पात्र साकारताना खास करून ही भावना, कोणाचं तरी अलाय असणं, कोणाचं तरी सुहृद असणं, ही कशी तुमच्यापर्यंत पोहोचली? माझा भाचा आहे तसा, खूप मांडीवर खेळतो, बसतो, म्हणजे असं खूप मोठा आहे तरी पण खूप लाडे येत होतो. आणि मी आणि भूषण फार कमी बोललोय, म्हणजे आमची मैत्री पण नाही झाली आणि त्याला मुळात कमीच बोलायचं होतं. तर मी पण फार शांत होते, आमच्या दंगामस्ती करायचो, पण सीन करताना आम्ही तो करेक्ट केलाय की इतर वेळेला जसं तो आहे किंवा मी आहे तसं आम्ही नाहीच आहे दोघे. तरी पण तिथं खूप शांततेत केलाय की रोहनने आम्हाला असं पाहिजे हे म्हणून. तर हे सगळं श्रेय मला असं वाटतं रोहनचंच आहे की हे डायलॉग असे बोलायचे. तर
नॉर्मलच बोलायचे, फार काही हे नाही. पण असं वाटतं मला की नाही, मी आई नाही तरी पण मला असं वाटतं की ती भावना आली मला, ते की करता आलं की तो माझा मुलगा आहे. आणि आम्ही सीन पण असे करताना, तो ऑडिशनला आल्यावर पण आम्ही सेम तसं केलेलं. तर मी ठरवून केलं की आपल्याला हे दिसलंच पाहिजे, आई आणि मुलाचं नातं. तर ते मला वाटतं आपण युगंधरला सुद्धा क्रेडिट दिलं युगंधरचं. हो, तूच बोल. एवढंच बोलायचं. युगंधरनी तो असं स्क्रिप्ट लिहून ऑडिशन घेत नाही, तो नॉर्मल बोलायला लावतो आणि आयुष्यात तुमच्या काय काय घडल्या गोष्टी हेच बोलायला लावतो. त्याच्यावरून माझं ऑडिशन घरी रोहन आणि युगंधर आलेला. त्याच्यानंतर मग एका स्कूलमध्ये कुठेतरी ऑडिशन झालं, तिकडे अश्विनी एकबोटेंचा मुलगा होता, शुभंकर त्याच्यासोबत. त्याच्यानंतर परत एकदा माझ्या घरी येऊन हितेशानी असं हे केलं. तर ते प्रत्येक वेळेला त्याला अपेक्षित होतं की आई बोलताना कुरवाळून डोक्यावरून हात हे करून किंवा मध्ये हात घालून असं बोलते ते. तर ते करून करूनच असं झालं की हा आता हे. आणि युगंधरनी काय केलं की हा खरं तर मला गीतून तुमच्यात बसवलं की गीतूसाठी हा हे झालेलं. तर गीतू म्हणाली की जयश्री चांगला हा रोल करू शकेन आणि तिला शूट पण आलेलं. तर तिच्यामुळे आज मी युगंधरला नाव सुचवलं. नाही, युगंधरला तिनं नाव माझं सुचवलं आणि त्याच्यानंतर 2-3 वेळा ऑडिशन झालं आणि मग मी सिलेक्ट झाले. युगंधरला तर थँक्स म्हटलंच पाहिजे. पण गीतांजली, या तुला मी खूप कास्टिंग छान करते. खरंच आहे, मला फार आवडतं कास्टिंग करायला. माझं नाव छाया कदम. आजपर्यंतच्या सगळ्या कॅटफाईट्सच्या दंतकथांना चपराक मारणारं हे राऊंड टेबल आहे. खरंच गोज टू दॅट. आणि आय थिंक हे राऊंड टेबल खूप खास याही गोष्टीसाठी आहे की एखादी फिल्म चॅम्पियन करायला आलेली माणसं आणि त्यांना त्यासाठी होणारा आनंद इतकंच निमित्त आहे लिटरली आपण सगळ्यांनी इथे भेटण्याचं. म्हणजे ना आपण सगळेजण काही या फिल्मचा डिरेक्ट भाग आहोत. म्हणजे तुम्ही तर यात काम केलंय, सई तू एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेस फिल्मची, पण अदरवाईज पण सगळ्यांना एक माहित नाही, फिल्म बघितल्यानंतर असं वाटायला लागतं की आपलंच काहीतरी आहे याच्यात, तर आपण नाही करणार तर कोण. ही भावना इतकी नैसर्गिक पद्धतीने निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं खास कौतुक की तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून आज इथे वेळ दिलात आणि आपण हे मला खास सांगायचं म्हणजे सई आता म्हणाले ते मला खूप पटलं. आणि त्याच्यात ऍड करून मला असं सांगायचं की आपण ना काही जी गृहीतक जी चुकीची पण आहेत, काही वेळेला तसं घडत असेल पण बऱ्याचदा ते घडत नाही आणि ते सेलिब्रेट झालं पाहिजे. करेक्ट. तिन्ही जो मुद्दा मांडला तो, आणि प्लस मराठी माणूस दुसऱ्या माणसाचे पाय खेचतो वगैरे असंही नाहीये. आपण सगळे इथे बसून हे करतो आहोत, एकमेकांना पुढे नेतो. तर मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की विदेशात ही फिल्म इतकी आवडतीये लोकांना. पण आता तू ते म्हणालीस मला इतकं आवडलं आणि तू इतकं छान मांडलंस की आई मुलांनी म्हणजे पेरेंट आणि काय म्हणतात पालक आणि मुलांमधला तो संवाद, हा पण जो एक त्यातला धागा आणि अनेक बाकीच्याही गोष्टी. पण ह्या सगळ्यांनी मराठी प्रेक्षकही तसा ते उचलून धरेल अशी मला खात्री आहे, मला विश्वास आहे. बिकॉज मराठीतही आता खूप चांगले चित्रपटांमध्ये पण प्रयोग होत आहेत आणि थँक गॉड की ते स्वीकारले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की खूप चांगल्या वेळी हा चित्रपट येतो आहे. त्याच्यामुळे मी जशी सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे कशालाच आपण कुठल्या स्लॉटमध्ये टाकायला नको. त्यामुळे छाया म्हणाली तसं गावातल्या सगळ्यांनी, शहरातल्या सगळ्यांनाच गरज आहे या चित्रपटाची. वडिलांनी, आयांनी, मुलांनी, मित्रांनी, मैत्रिणींनी, जेंडर पण काही नाहीये या फिल्मचं. म्हणजे ते जे निरलस प्रेम, ते सोलिव प्रेम जे आहे ना, ते गुणाचं आई मुलाचं असेल, सुहृदांचं असेल, कुठल्याही नावा पलीकडचं ते आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सिनेमाच्या प्रेक्षकाला मला सांगायचंय की ह्याला कशातच बसू नका. सगळ्यांनी, भारतातल्या अनेक लोकांनी सपोर्ट केलेली फिल्म. राणा दुर्गपट्टी असेल, निखिल अडवाणी आहेत, सई तर अर्थात नागराज असेल, सगळ्यांनी मदत केलेली आहे. तर त्यामुळे सगळ्यांची काय म्हणतात इच्छा आहे की कलेक्टिव्ह एनर्जी बघावी. त्यामुळे आणि भारतभर बघावी, फक्त महाराष्ट्रात नाही. म्हणजे ती देश विदेशात गाजते, पण ती गोष्ट आहे आपल्या मातीतली, आपल्या माणसांमधली. आणि म्हणजे माझं पण मत आहे की जेवढी ती आता तू बोलतेस ना, आम्हाला सगळ्यांना ती आमची गोष्ट वाटते, हा आमचा सिनेमा आहे. आणि 100% खात्री आहे की बघणाऱ्या प्रत्येकाला ती आपली फिल्म वाटेल आणि प्रत्येक पालकांनी तर बघायलाच पाहिजे. तुला विचारायचंय, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर या फिल्मची तू आहेस,
अर्थातच खूप फॅक्टर्स आहेत या फिल्मच्या प्रेमात पडण्यासारखे, त्यामुळे एक विचारणं खरं तर कठीण जाणार आहे. पण कधी कधी असं असतं ना, इंटेन्शन किंवा एनर्जी आपल्याला खूप अट्रॅक्ट करते एखाद्या प्रोजेक्टची, आणि त्यानंतर आपण एका गोष्टीवर बोट ठेवून सांगू नाही शकत की ह्यामुळे मी या गोष्टी सोबत आहे. तर या फिल्मच्या अराउंड तुला अशी काय ऊर्जा जाणवली की तुला असं वाटलं की तुलाही या ऊर्जेचा भाग व्हायचंय? काही काही फिल्म्स असतात ज्यांचा आपल्याला भाग व्हावा असं वाटतं कुठल्याही कपॅसिटी. म्हणजे मी जर का ह्या फिल्म बरोबर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून जोडली गेलेली नसते तर मी अजून कशाने तरी जोडली गेली असते. हा माझा प्रयत्न होता. हे आतून येतं की नाही मला ह्याचा भाग व्हायचा आहे. नॉट बिकॉज किती ह्याला अकॉलेड्स मिळतात किंवा किती हे अप्रिशिएट केलं जाते, काहीतरी आहे त्याच्यामध्ये, ते माझ्या मनाला भिडलं आणि म्हणून मला भाग व्हायचा होता. आणि मला असं वाटतं की माझा हाच प्रयत्न राहिलाय की मला असं वाटतं की सगळ्यांनी ना बिगर पिक्चरकडे लक्ष द्यावं. मला असं वाटतं की द पर्पज हिअर इज टू आपल्या मातृभाषेतला सिनेमा ग्लोबल मॅप वरती नेऊन ठेवणं, हा पर्पज आहे. आणि कोणी अशी कुठलीही व्यक्ती जी हे एन्व्हलप पुश करत असेल ना, त्याच्या पाठीशी आम्ही सगळे असणार, आमच्या सगळी सारखी माणसं असणार. आणि मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज तू म्हणालीस तसं की सेल्फलेस ऍक्ट आहे ना हा, की आपला वेळ काढून कुठल्या तरी भलत्याच फिल्मसाठी येणं, हे सेल्फलेस आहे. आणि मला असं वाटतं की ह्याची खूप गरज आहे आता आपल्या सगळ्यांनाच ॲज अ फ्रेटर्निटी. आणि ते जेवढं जास्त जास्त होईल तेवढं आपण जास्त जास्त पुढे जाऊ असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. आणि तू अगदीच करेक्ट म्हणालीस. आणि आय थिंक मला त्यालाही पुढे न्यायचंय की कधी कधी बाहेरून बघणाऱ्यांना, म्हणजे आता जितकी माणसं बघत असतील, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अशा कोणत्या प्रोजेक्ट सोबत इन व्हॉट एव्हर कपॅसिटी जोडले जात नाही, तुम्ही ते स्वतः अनुभवत नाही, तोपर्यंत कदाचित ते कळणार नाही की हे का आहेत एक्झॅक्टली इथे. बरं झालं ते केल्यानंतर ते समाधान मिळतं. करेक्ट. असं केल्याने समाधान मिळतं आणि ते मला अनुभवायचं. आणि आय थिंक प्रेक्षकांनीही ते अनुभवावं, कारण तुमच्यापैकी जितकी माणसं ही फिल्म बघतील आणि त्यानंतर या फिल्म बद्दल बोलतील, तुम्ही सगळे सॉर्ट ऑफ चॅम्पियन्स आहात. आणि चॅम्पियन हा शब्द मला इतका आवडलाय की विनर्स इन देमसेल्फ मुळातच. आणि प्लस त्या गोष्टीला कुठेतरी पुढे घेऊन जाणं, फक्त त्याच्याबद्दल 4 लोकांना न सांगणं, ओनिंग इट अप, हे जे स्पिरिट आहे ते डेफिनेटली. आणि ते सगळ्या प्रेक्षकांनाही मी खरंच मनापासून तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्ही ही फिल्म चॅम्पियन कराल, याबद्दल मला काही शंका नाही ती फिल्म पाहिल्यानंतर. रोहनचं मला कौतुक यासाठी वाटलं की आईची तर भूमिका अप्रतिमच आहे, पण ती लहान मुलगी ती पण इतकी माझ्या लक्षात राहिली. किंवा ती शेजारची काकूची चटणी देते कसं केलंय ना तिने, आनंदसाठी हो चटणी दिली तिने. आणि तिचा तो एक सीन, पण त्या मुलाने तो, म्हणून मी त्याला तिच्याविषयी विचारलं, म्हणा ती कोण आहे, तो म्हणला ती एक थिएटर ऍक्टर तिकडची आहे. तर ती पण जी होती, आणि लक्षात ठेवून चटणी देणं, हो ती चटणी आणि केवढी देणं. तर त्या प्रत्येक वयाच्या, त्या वेगवेगळ्या वयाच्या त्या ज्या बायका होत्या, आणि ते काय त्यांनी कसं त्याला एवढं कळलं. मला अप्रूप खूप वाटलं या गोष्टीचं की त्या मुलांनी त्या प्रत्येक वयाच्या त्या मुलीला, बाईला म्हण काय जे काय असेल ते कसं त्या मनाच्या आत बाई हे पोर जाऊ शकले एवढं लहान असं वाटलं मला. काही सिनेमे असे असतात ना, म्हणजे तुम्हाला ते पुढच्या पिढीला किंवा पुढच्या फिल्म मेकर्सना एक रस्ता दाखवतो. तशी ही फिल्म असणार आहे. कारण काय, मला म्हणजे अनेक फिल्म्स असतात आपल्या, म्हणजे जसं कोर्ट नंतर मला फार वाटलं की कोर्टरूम सिनेमातले बदलले सगळे, तसं म्हणजे त्याचा रंग बदलला. तसं मला वाटतं की ह्या सिनेमानंतर तसं होणार आहे की वेगळ्या पद्धतीने लोक विचार करायला लागतील, गोष्ट कशी सांगावी, कॅरेक्टर्स कसे असावे, काय दाखवावं, त्याचं एक चित्र बदलेल असं मला वाटतं. साबर बोंड पण सुंदर दिसली. मी तर पहिल्यांदा पाहिलं. ऍब्सोल्युटली. आणि तो खायची इच्छा झाली, खायची इच्छा झाली. आय एम शुअर रेस्टॉरंट येणार फोडतो ना तसं ते असं किती ज्युसी छान खायला आयडिया आहे हा. सचल प्लग इन. मला तर खूप मजा आली तुम्हा सगळ्यांसोबत गप्पा मारून. एका वाक्यात सांगायचं तर ही फिल्म एक मिठी आहे प्रत्येकाला. आणि ही फिल्म बघितल्यानंतर तुम्ही या फिल्मला, तुम्हाला इच्छा होईल की या फिल्मला पुन्हा एकदा मिठी मारावी. आणि जसं अमृता म्हणाली की मलम लागल्यासारखं वाटतं, बरोबर,
बऱ्याच असलेल्या नसलेल्या जखमा भरून निघतात. अनेक लेयर्स आहेत या फिल्ममध्ये, अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय पालकांच्या दृष्टिकोनातून, मुलांच्या दृष्टिकोनातून, नात्यांच्या, घराच्या, समाज म्हणून. इट्स एंडलेस, लाईक द लिस्ट इज एंडलेस. आणि हे सगळं एका बाजूला असतं तरी फिल्म म्हणून, एक गोष्ट म्हणून ती इतकी सुंदर आहे बघायला, विज्युअली सुद्धा, की इट्स अ ट्रीट. त्यामुळे सगळेच आपले सेन्सेस जे आहेत त्यांना परिपूर्ण तृप्त करणारी अशी फिल्म आहे. आवर्जून बघा. जाता जाता आय थिंक सई, मी तुला सांगते की प्रेक्षकांना प्लीज तू आवाहन कर, कारण तू या चित्रपटाची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर सुद्धा आहेस. आणि इथून कुठेतरी आपण सगळ्यांनीच ही गोष्ट आता सुरू केलेली आहे की वी आर चॅम्पियनिंग फॉर फिल्म्स दॅट वी रिअली रिअली बिलीव्ह इन. तर यू आर सॉर्ट ऑफ अ टॉर्च बेअरर हिअर. तर तू आवाहन कर आणि तू हेही सांग की हा जो थॉट आहे तुझा तो अजून आपण पुढे कसा नेऊ शकू. 19 सप्टेंबरला आमची फिल्म रिलीज होते साबरबोंड. तर प्लीज थिएटरमध्ये या आणि पहा. आम्ही फिल्म्स थिएटरमध्ये बघण्यासाठी तुमच्यासाठी बनवतो. सो प्लीज या. आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि मला असं वाटतं की जर का मी माझं प्रिव्हिलेज कोणाला तरी सपोर्ट करायला वापरू शकत असेल तर हे तुम्हीही करू शकता, कोणीही करू शकतं. एनी प्रिव्हिलेज्ड पर्सन कॅन डू दिस. मी प्रिव्हिलेज याच्यासाठी म्हणते कारण काही सुखसोयी आहेत, अवेलेबल आहेत, आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे हा काही लेबल लावून हे नाही आहे. पण जर का त्याचा उपयोग अशा कामासाठी केला जाऊ शकतो तर प्लीज म्हणजे सगळ्यांनी केलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि आवर्जून मला धन्यवाद द्यायचे सई, कारण आपण एकमेकांना जर प्रोत्साहन दिलं नाही, सपोर्ट केलं नाही तर आपलं चित्रपट जो आहे तो प्रेक्षक बघायला येतील की नाही ही शंका आहे. ज्या अभिमानाने आपण खरं म्हणजे साबरबोंडला सेलिब्रेट केलंच पाहिजे. पहिली मराठी फिल्म आहे जिला संडान्स मध्ये ग्रँड ज्युरी प्राइज मिळालंय, म्हणजे काय बोलावं. आणि नाव इट्स टाइम की आपण जे रडगाणं आपलं चालू आहे गेले अनेक वर्ष, अनेक रडगाणी आहेत, देयर इज अ लिस्ट ऑफ रडगाणी. तर मला असं वाटतं की लुक एट द ब्रायटर साइड. ब्रायटर साइडची पण लिस्ट तेवढीच मोठी आहे जी आपण कधी वाचत नाही किंवा वाचायला जायचा एफर्टच घेत नाही. तर मला असं वाटतं की आता ह्या बाजूला जास्त बघूया आणि पुढे जाऊया असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली. सगळ्यांनाच या पॅनलमध्ये असलेल्या या चित्रपटाचा प्रचंड अभिमान आहे. पण मी एवढंच आवाहन करेन जाता जाता की आपण सगळ्यांनी क्रियाशील होऊया आणि थिएटरमध्ये जाऊन तो अभिमान एकमेकांसोबत सेलिब्रेट करूया, तर त्याचं चीज झालं असं आपल्याला वाटेल. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. खरंच खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांसोबत या चित्रपटाबद्दल गप्पा मारून. आणि जयश्री ते तुम्हाला खूप शुभेच्छा सुद्धा. थँक्यू. इतकं सुंदर काम तुम्ही केलंय आणि आमच्या आयुष्यात असा चित्रपट तुमच्या निमित्ताने येतोय. तुम्ही अशीच उत्तम उत्तम कामं करत राहा आणि अशा अनेक पॅनल डिस्कशन्स मध्ये आपण भेटत राहूया. थँक्यू सो मच. थँक्यू. आय थिंक मला माहितीये की असं अपेक्षित नसलं तरी ह्या मुलाला एकदा आमच्या आय वॉन्ट रोहन हिअर, म्हणजे तो तुमच्या कट करा पण एकदा त्या मुलाला इथे बोलवा. इकडे या साईडला तुझा चेहरा दाखव. आमच्या बरोबर इकडे उभा राहा. ज्याच्याविषयी आम्ही बोलतोय तोच हा आहे. मला एका मोमेंटला असं झालं, तुम्ही सगळेजण बोलत होतात आणि मला नंतर झालं की हे सगळेजण इथे बसलेले आहेत ते इतकेच सगळ्यांनी चांगली कामं केलेली आहेत. त्यांनी ते माझ्या फिल्म बद्दल बोलतात म्हटलं माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण मला खूपच सगळ्यांचे धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही आज वेळ काढून एवढा बाहेर पाऊस पडतोय तरीही तुम्ही इथे आलात आणि तुम्ही इतकं बोललात. Thank you for being part of this. Thank you, Rohan. Jayashree ma'am, thank you for being part of this film. Thank you for being part of this film. Thank you so much. Yay! Thank you for the film. Thank you for the film. 19 तारखेला साबरबोंड चाखायला थिएटरमध्ये. साबरबोंड.